हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या द SJ ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा आहे आपला तिसरा ब्लॉग आणि आज आपण जाणार आहोत अनिरुद्ध धामला. तो आहे आळंदी साईडला आणि आज आपण जाणार आहोत बसनी. आपण तुम्ही मागचा ब्लॉग बघितलात ते आपण बाईकने गेलेलो, पण आज जाणार आहोत आपण बसनी. कारण खूप लांब पण आहे, ट्रॅफिक वगैरे पण असेल आणि परत गाडी पण टाकायची गॅरेजला वगैरे. तर चला आता भेटत राहू. आता निघालोय, रेडी झालोय, आता थोड्या वेळ निघतो जरा. आत्ताच मगाशी नाश्ता वगैरे केलाय, तर चला निघूया. तर झाला आता सगळा आवरलाय आणि आपल्या एका प्लॅनमध्ये झालाय चेंज. तर आपल्याला जायचं बाईक घेऊन, कारण ती बाईक गॅरेजला टाकायचा कॅन्सल झालाय. साहिलला आलाय आत्ताच, बसलाय. तर आता मग आपण जाऊया बाईक घेऊन, म्हणजे येऊ पण लवकर. तर जाताना पण जरा ट्रॅफिक असेल, तर ट्रॅफिक तर जाम असेल कारण की आज संडे आहे. तर बघूया कसं काय होतंय. तर चला निघूया आता आपण. साहिलला आला आत्ताच आणि झोपलाय, आराम करतो जरा. तो काही येत नाही फिरायला. तर चला आता निघतोय रूमवरून. साहिलला काही येत नाही, त्याची आज काय एकट्याची मजा आहे. तर चला निघूया. खाली जरा बाईक वगैरे काढतो, मग भेटू. आता निघालो इकडून, बाईक वगैरे काढली आहे. आजोबाला की नक्कीच निघू. आणि आता बाकीचं असेल तर आजोबाला पाठवून शूट करेल, तर तुम्ही बघाच पुढं. हो का, साहिलला आम्हाला बाय करायला थांबलं वाटतं. चला आता आम्ही पण निघतोय आता आम्ही पण. तर मग चला, तो काही येत नाही आहे. काय म्हणजे तो बोलतो नाही, मी आत्ताच फिरून दमून आलाय, जरा झोपतोय. तर चला, तर आता आपण निघालेलो आहे. जवळजवळ आता आपला प्रवास चालू झाला 1 तासाचा. आता बाईकने लागते 1 तास. तर चला मध्ये मध्ये भेटत राहू. ट्रॅफिक आहे, मध्ये मध्ये लागतंय. तर चला मध्ये मध्ये भेटत राहू. आजोबा पाटणं शूट करत ते पण बघा. तर तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता इथं पोचलोय म्हणजे आता अजून आतमध्ये जायचं आहे. इथंच आत्ताच गाडी वगैरे लावली आहे बघा. इथनं एंट्री आहे, न बंद आहे, पण आपण इथनं पुढून जाऊ. तर चला आता आतमध्ये जाऊन भेटू डायरेक्ट. आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे व इथनं असा रोड आहे बाहेरचा. त्या मेन एंट्रीचं काम चालू आहे, हो तिथनं बंद आहे. तर पाटणी एंट्री होती. चाललो आहे आता का आजोबा चालते पुढं. तर चला पुढं भेटू. पोचलो आहे आता आपल्या लोकेशनला. तुम्ही लोकेशन बघा फक्त, बघा एवढा भारी आहे ना. आता आतमध्ये पण जातो. आतमध्ये जर व्हिडिओ कॅमेरा शूट करायला असेल तर तुम्हाला दाखवतो. चला आता असा व्ह्यू आहे. तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया. आता आपण पोचलेलो आतमध्ये आलो आहे. लोकेशन एवढी खतरनाक आहे ना. मला दर्शन वगैरे करतो त्या देवीचं, मला दाखवतो. तुम्ही बघू शकता बघा तर देवी. तर आपण थोड्या वेळ दर्शन करूच, पण आता संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना. आणि आम्हाला आता लास्टला आरती पण भेटली. जरा आधी 12:30 असतो ना, आलो असतो ना, नक्की आपल्याला पूर्ण आरती भेटली असते. पाऊण तसे तर आरती असतं, चालूच होते आरती. मला लास्टला थोडासा का भेटला. तर तुम्ही नक्की खरंच एकदा या लोकेशनला. 1 नंबर, एवढी प्रसन्न वाटतं ना. आणि तुम्हाला जमलं तर इथं आरतीला एकदा 1 नंबर. बघा एकदा लोकेशन बघा फक्त. मला बाहेर नाही कसा दाखवीन, बाहेरून आतून वगैरे सिनेमॅटिक टाईपमध्ये. आता पण बघून घ्या.
आम्ही आलो आहे खालच्या साईडला तिथे स्वामींचं मंदिर आहे, ते पण तुम्ही सिनेमॅटिकच्या ह्याच्यातच बघा. हो का एवढा भारी करायला नाही पण तर तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवतो. पुढे बघा तुम्ही. आता आपण निघालो आहे आपल्या पहिल्या लोकेशनवरून. तर आता आपण चाललो आहे आपल्या दुसऱ्या लोकेशनला. ती लोकेशन आहे 5-10 मिनटावर. एक गजानन महाराजांचा मठ आहे. आम्ही ह्याच्या आधी पण गेलेलो मी आणि आदोआदाच. भारी आहे ती पण लोकेशन, तुम्हाला दाखवतो. तर वाटतं आतमध्ये दाखवायला वगैरे शूट करायला वगैरे परवानगी नाही आहे, तर तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. चला इथून आहे फक्त 5 ते 10 मिनटावर बारीक. तर चला आता तिथं गेल्यावर डायरेक्ट भेटू. आता आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनला पोचलेलो आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा लोकेशन एक नंबर आहे पण. चला आता तुम्ही बघा सिनेमॅटिक केल्याने जेवढा दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवीनच. तर चला. तर आता आपल्या झालेल्या आहेत दोन्ही पण लोकेशन. तर आता आपण निघालो इथून पण. तर बघूया आता पुढं काय प्लॅन झाला तर, नाही तर मग डायरेक्ट आपण रूमवर गेल्यावर भेटू. तर चला आज होता पाटणं काय शूट करेल ते बघा. तर आत्ताच पोचलोय रूमवर आणि आपल्याला पण आत्ता येताना पण लागला 1 तास जास्त लागला, कारण ट्रॅफिक वगैरे पण होती. आपण निघालो तिकडनं 3:30ला, तर इथं येईपर्यंत 5-6:15 झाले. तर आता जरा बसलोय, आता फ्रेश वगैरे होतो, ब्लॉग एंड करतो, मग फ्रेश वगैरे होतो. इकडे सायलला पण आहे बसलाय. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.